आणि मराठा समाजाच्या रोषामुळे लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला। मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सत्ताधारी मराठा नेत्यांची आज बैठक होणार आहे। विधानसभेपूर्वी किमान मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावी, ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट करावं अशी मागणी मराठा आमदारांनी केलेली आहे। आज होणाऱ्या बैठकीत मराठा आमदार ही मागणी पुन्हा एकदा करणार आहेत आणि त्यानंतर मग दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर विधानसभेपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज संध्याकाळी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित राहतील। या बैठकीत विनोद तावडे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, सोबतच चंद्रशेखर बावनकुळे देखील असणार आहेत। यांच्यासह 7 प्रमुख नेते असतील आणि या बैठकीला लोकसभेला महाराष्ट्रात झालेला भाजपचा पराभव, फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय ठरतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। कोणत्या मुद्द्यांवरती नेमकी चर्चा होऊ शकते आपण एकदा जाणून घेणार आहोत। आपण बघतोय आज दिल्लीत भाजपची कोअर कमिटीची तातडीची बैठक आहे आणि या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे असतील, सोबतच महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि रावसाहेब दानवे भाजप नेते, सोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील या बैठकीला उपस्थित असतील। आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही भाजप नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? सगळ्यात पहिलं म्हणजे अर्थात भाजपसाठी कळीचा मुद्दा जे ठरला लोकसभेत महाराष्ट्रात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला त्यावर चर्चा होऊ शकते आणि त्या पराभवानंतर फडणवीसांनी मंत्रिपदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांच्या भूमिकेवर देखील आज चर्चा होऊ शकते आणि विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत काही नेतृत्व बदल करायचे असल्यास त्यातही बदल होऊ शकतो। राज्य मंत्रिमंडळातल्या फेरबदलाची चर्चा देखील आजच्या बैठकीत होऊ शकते, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आजची बैठक। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रौनक, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, विशेषतः लोकसभेत झालेला पराभव आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदावरून दूर होण्याची केलेली एक शक्यता, त्याबद्दल आज चर्चा होऊ शकते असं कळतंय। काय अपडेट्स? निश्चितपणे सौरभ, ही फार महत्वाची बीजेपीसाठी ही बैठक असणार आहे। मुख्यतः बीजेपी हेडक्वार्टर्स मध्ये संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोष आणि नुकतेच काल ज्यांची नियुक्ती करण्यात आली असे इलेक्शन इन्चार्ज भूपेंद्र यादव हे पण या बैठकीमध्ये असणार आहेत। मुख्यतः या बैठकीचा जो गाभा आहे आणि ज्या पद्धतीनं विदर्भात किंवा मराठवाडा जिथे बीजेपीला असं वाटत होतं की तिथे सगळ्यात जास्त चांगला परफॉर्मन्स बीजेपीचा लोकसभा निवडणुकीमध्ये असेल, कारण आपल्याला माहितीये की नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, बीजेपीचे हे 3 मोठे नेते विदर्भातून येतात आणि विदर्भात सगळ्यात जास्त फटका जो आहे तो यावेळेस पाहायला मिळाला। आणि दुसरं महत्वाचं की मराठवाडा रिजन मध्ये देखील मराठा आरक्षणाचा मोठा फटका, खास करून जालना, बीड सारख्या परिसरामध्ये मोठा फटका जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि या संपूर्ण संदर्भात आता नव्या पद्धतीने कशी रणनीती आखायची, कारण विधानसभेमध्ये जर बीजेपीला सत्तेत यायचं असेल, भाजपला जर सत्तेत यायचं असेल तर विदर्भ त्यांच्यासाठी पहिल्यापासूनच फार इम्पॉर्टंट फॅक्टर असलेला आहे। तर आपल्याला माहितीये की 2014 मध्ये जेव्हा भाजप सत्तेवर आलं तेव्हा देखील विदर्भातल्या जवळपास 62 जागांपैकी 40 पेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या होत्या। त्यामुळे विदर्भ हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि याच्यासाठी नवीन पद्धतीने रणनीती जी आहे ती आखावी लागेल आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार अनेक आमदारांसंदर्भातल्या एंटी इन्कम्बन्सी आहे। आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं की अनेक खासदारांना परत एकदा रिपीट करण्यात आलं, त्याच्यामुळे
एक अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या अवतीभोवती निर्माण झाली होती आणि त्याचा फटका देखील या निवडणुकीमध्ये भाजपला बसलेला आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये देण्यात येतील अशा स्वरूपाची एक माहिती उपलब्ध झाली आहे. आणि दुसरं महत्वाचं की देवेंद्र फडणवीसनी निवडणुकीनंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली होती त्या संदर्भात देखील आज सर्वच वरिष्ठ नेत्यांसोबत या संपूर्ण संदर्भात निर्णय जो आहे तो होऊ शकतो. जी माहिती उपलब्ध सूत्रांच्या वतीने होते त्यानुसार फडणवीस आज देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकारमधनं बाजू होऊन मुख्यतः संघटनेमध्ये जर जास्त वेळ देण्यात आला तर या निवडणुकीमध्ये वेगळा परिणाम जो आहे तो लागू शकतो. पक्षाला एक नवीन कलाटणी मिळू शकते, एक नवीन ऊर्जा देण्यामध्ये मी सक्सेसफुल होऊ शकतो. मात्र पक्षश्रेष्ठींना काय वाटतंय, कारण आपण काल भुजबळांची देखील मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार देखील सरकारमध्ये असून पक्षाचं काम करतील, एकनाथ शिंदे सरकारमध्ये असून पक्षाचं काम करतील, तर मग देवेंद्र फडणवीस का करू शकत नाही. आणि जर ते पक्ष सरकारमध्ये राहिले तर याचा फायदा निवडणुकीमध्ये देखील महायुती गठबंधनला होऊ शकतो. निश्चितच रौनक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच. तुर्तास धन्यवाद.